दोन आउट रे. यो कोणी ड्रायव्हर. ओके, ऑल राईट बॉयज अँड गर्ल्स, लेडीज अँड जेंटलमेन, गुड मॉर्निंग विथ अ ग्रेट व्ह्यू अँड ॲज यू कॅन सी 2 न्यू पीपल. निघालोय आम्ही दापोलीला, फुल बॉईज ट्रिप. आणि ज्या पद्धतीने मागच्या व्हिडिओत बोलणं झालं की ऑफिसच्या मंडळीसोबत लवकरच एक ट्रिप प्लॅन होणार आहे, हीच ती प्लॅन. कोकणात जायचा प्लॅन ठरलेला, कर्दे बीचवरती एन्जॉय करायचं आहे. सध्या तामिनीत आहे. सो फार सो गुड. लेट मी इंट्रोड्यूस यश. हाय. शुभम. हाय. शुभम भाई. कलिग्स फ्रॉम दी गॅलगर. कलिग्स हा वर्ड थोडासा ऑड वाटतो. चल पण ठीक आहे. काय घ्यावं मग? मित्र. यस, वी कॅन से फ्रेंड्स. गुड. सो फार सो गुड. अजून एक मागे एक गाडी आहे, त्यात अजून 3 जण. ते त्यांची वाईब थोडीशी डेंजर आहे. थोड्या वेळाने भेटतील तुम्हाला ते सगळे कार्यकर्ते. अजूनच वाईब वेगळं होईल. मग वाईब पूर्ण चेंज होऊन जाईल. ऑरा डिफरंट आहे. निगेटिव्ह मध्ये पण येत नाही. त्याला डेंजर जातो. 5000+. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगा आपला. म्हणजे माणसाने पॉझिटिव्ह कसं राहायला पाहिजे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू. हाऊ वुड यू रेकमेंड? जास्त स्ट्रेस नका घेऊ कुठल्याच गोष्टीचा. ॲट द एंड सगळं चांगलंच होणार आहे. फक्त जरा माइंड स्टेबल ठेवा. हां, असं माझं तरी. नाही, मला सजेशन नको देऊ. मला एक सांग, तू तुझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह राहण्यासाठी तू काय करतोस? पॉझिटिव्ह राहणं म्हणजे माझं तर तेच आहे की नाही का, जे होईल ते होईल. ते आपल्या हातात काही नाही. म्हणजे आपण आपला 100% द्यायचं. इट्स अप टू गॉड. वॉट एव्हर ही प्लॅन्स इट विल. पण आपण आपले 100% एफर्ट्स द्यायचे. हा, ते पुढच्या वरच्या देवाच्या हातात. सक्सेस भेटणार का नाही भेटणार, पण ट्राय करायला काय हरकत नाही. नक्कीच. कर्म चांगले, प्रयत्न चांगले, कर्म चांगले ठेवा. नियत साफ ठेवा. कर्मावर तर बोलायला बसलं ना, डेंजर टाइम का लागेल. 2 दिवस पुरणार नाहीत आपल्याला. म्हणजे ते म्हणतात ना, काय घेऊन आला तर काय घेऊन जाणार. ते 90% त्यावर तुमचे कर्म डिपेंड येतो. येस. जर तुम्ही पुढच्या सोबत चांगलं वागलात, तुम्हाला चांगलं भेटेल. वर वाईट वागलात तर वाईट भेटेल. आणि जरी नाही भेटलं चांगलं तरी देवाची मर्जी म्हणून ऍक्सेप्ट करा. पुढे चला. म्हणे जे पेराल ते उगवल. येस. एक असं पण म्हटलं आहे की मनाचा असेल तर चांगला, आणि जर मनाचा नसेल तर त्याहून चांगला. हा, बाय गॉड्स प्लॅन. बाय गॉड्स. तू किती पण चांगले कर्म ठेव, पण तुझ्या नशिबात नसेल तर नसणारच. मिळणारच नाही ते. भाई तू किती पण हात मार, हात पाय किती पण मार, काय पण कर, काय just accept the fact and move ahead. What great topic, brother. Yes. Okay, so people, an update. इतक्या वेळ झाला काहीच ब्लॉग नाही केलेला. आता जस्ट एक रॅन्डम टॉपिक निघाला म्हणून डिस्कस करत होतो. वाटलं काहीतरी चांगलं आहे तर कॅमेरा ऑन केला. बट आम्ही मानगाव क्रॉस केलंय आणि आत दापोलीकडे घाटात आहे. रस्त्याचं थोडंफार 19-20 काम चालू आहे म्हणून थोडासा टाइम लागेल. बट सो फार सो गुड. 2 ब्रेक झाले, एक ब्रेकफास्ट आणि एक फ्युएल. यस. ओके बॉयज, हाऊस ट्रिप. पीस आउट. ओके बाय. रस्ता करावे. झोन आउट. सो पीपल, ऑल राईट गाईज, लेडीज अँड जेंटलमेन, देर इज वन मोर अपडेट. आम्ही दापोलीला पोहोचलोय आणि सर्वजण ब्लँक आहेत. सगळ्यांची सिस्टीम लॉग इन आहे तिथे येऊन. बट चालत कोणाचंच नाही नेटवर्क. दीपक शेट, सो बॅड. आम्ही कशासाठी आलोय दापोलीत? काम करण्यासाठी. प्लीज कन्नडा. नमस्कार. बाद में फर्स्ट लॉग इन.
Mine don't have any name. I don't have any name. बिन नावाचा. I am not going. यश टेक ओव्हर. नहीं आ रहे हो. शो द बीच यश. विच वन? Go inside. सो दिस इज वेअर वी आर. आता आपण आलो आहे खर्देच्या बीचवरती. बीच तसं बघायला गेलं तर खूपच स्वच्छ आहे. कोणी नाही आहे बीचवरती. म्हणजे हा टायमिंगच नाही आहे बीचवर जाण्याचा, दुपारचा 12 वाजण्याचा. आम्ही जाऊ जरा थोड्या वेळाने. काम चालू आहे. गौरवचा व्लॉग आहे, मी हँडओव्हर केला आहे. बीच दाखवलं असतं पण बीचला जायला रस्ता खूप लांब, चटकेसुद्धा बसत आहेत. सो गाईस WC जरी लॉग इन झालं मीटिंग आयडी दे. नाही असं मीटिंग आयडी. हां राईट लेफ्ट स्क्रीनला तिथे नंबर सुरू झाले. यस. हाय गाइस, पीस आउट. कोकण. Here is Deepak standing alone. And these guys are working. Even I am working. पॉलिसी तर असाईन बघतोय आम्ही झाले का नाही. राकेश आणि एक बाकी राकेश टॉक इन युअर लँग्वेज ना ब्रदर प्लीज. ನಮಸ್ಕಾರಗಳು. ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ ಯಾವ ಪ್ಲೇಸ್? ವಿಚ್ ಪ್ಲೇಸ್ ದಿಸ್ ಒನ್? ದಿಸ್ ಇಸ್ ದಾಪೋಲಿ. ಕರ್ದೆ. ನಾವು ದಾಪೋಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಕರ್ದೆ. ಈಗ ಲಾಗಿನ್ ಆಗಿದ್ದೇವೆ. ಇದಾದ್ಮೇಲೆ ಇಲ್ಲೇ ಬೀಚ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನೋಡೋಣ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಮುಂದೆ. ಓಕೆ ಬಾಯ್. कमेंट डाउन बिलो व्हॉट ही सेज. याच्यासाठी तुम्हाला Let us understand what he says. याच्यासाठी तुम्हाला कॅप्शन्स उघडावे लागतील युट्यूबवर जाऊन. तर तुम्ही Proud to be a प्लीज कन्नडिगा. प्राउड टू बी कन्नडिगा. ते पण महाराष्ट्रातून. ठीक आहे चालेल. I will see you in Pune. सी यू. See you also. गोप्रो को बोल. कसं वाटतंय शर्ट? मस्त. रिलॅक्सिंग. Yes. ये काय पीस आउट. Zone out. Zone out. Even these two guys very serious. लय सिरियस आहे बघा हे पोरं कामानिमित्त. हे बघा आता आपल्याकडे बघा दोनच लँग्वेज चालतात आपल्या ब्लॉग मध्ये, मराठी किंवा इंग्रजी. आता बोलतोय ना, मराठी पण बोलतोय इंग्रजी पण बोलतोय. हा तर मित्रांनो, कामाबाबतीत थोडंसं कसं चांगलं राहिलं पाहिजे, कारण की इफ यू आर गिव्हिंग आउटपुट देन यू विल गेट प्राइज ऑफ इट. बेस्ट रिझल्ट्स. यस, यू विल गेट प्राइज ऑफ इट. Hey, what you do wanna say? I agree with him. Same answer. Same answer. No. यस, ऑल राईट बॉयज अँड गर्ल्स. कुठे दापोलीत आहे. अपडेट द्यायचे खूप विसरलेत. आणि आहे सध्या हॉटेल ड्रीमलँड इनमध्ये. इथे आम्ही सर्वांनी एकच रूम बुक केली आहे. का? सम बॉईज फन. आणि त्यानंतर जो विषय होता लॉग इनचा विषय तर सॉर्ट झाला आहे, कारण की थोडंसं मॅनेज केलं त्या बाबतीत, त्यामुळे तो विषयाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि येताना आम्ही आलो होतो 2 कारने. वन इज दिस अँड वन इज दॅट बॅक दिस वन अँड दिस वन. यस, सो फार सो गुड. एव्हरीथिंग इज गोईंग वेल. गरमी थोडीशी आहे, पण संध्याकाळी जसं जसं नारायणराव मावळतीकडे जातील मजा येईल. आणि पाण्यात धिंगाणा तो होणार 100%.
सो तुम्ही आता बघितलं आहे आम्ही आत्ता बीचवरती होतो आमचे सगळे 6 जण. आता 3 जण गेले पुढे, आम्ही 3 मागे राहिलो होतो. फोटो काढायचे होते शुभम कुराडे यांना काढायचे होते. He is one of the girl from our group. Always ask for photos. He always throws tantrums For photos. हा. And what about you? So guys, this is for the day. This is for the day. No, the day will go long only. Yes. Yeah, more to come, guys. Wait for part 2. Hey, part 2. Oh, wait. This day also not gets it. Yeah, but we have to include dinner here. yeah. We will do dinner as well. I forgot to add lunch. That's Oh. why. See, guys, here they are playing cricket. Oh yes, all right people. लाईट फार कमी आहे, सो आय डोंट नो इज इट आय एम विजिबल ऑर नॉट. पण मी झोका खेळतोय. बीचवरची डेंजरवाली मस्ती करून आम्ही रूममध्ये येऊन फ्रेश होऊन आता डिनरला जायचं आहे. सो हा आणि तोच प्लॅन आहे. अकॉर्डिंग टू सगळा शेड्यूल आम्ही आज कोकणात आलो आहे ऑफिसला कसं तरी मॅनेज करून. तुम्ही थोड्याच वेळापूर्वी म्हणजे सकाळच्या टाईमला पाहिलंच की थोडं लॉग इन करता करता फार इश्यू येत होते. बट बाय गॉड्स ग्रेस आणि सर्व सोयी सुविधा आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आज आमचं कामच आम्हाला असाईन झालं नाही ड्यू टू बिकॉज ऑफ सम टेक्निकल इश्यूज. तर आम्ही वाचलो आणि वी हॅव लॉट ऑफ फन गाईज. लिटरली इतका डेंजर मजा केली आहे, इतकी डेंजर. सकाळपासून फक्त चिल आणि एन्जॉय होता. दिवस अजून संपलेला नाही आहे आपला. आता थोड्या वेळाने डिनरला जाऊ. थोड्या वेळ म्हणजे काय ॲटमोस्ट आम्ही एक 5 ते 10 मिनटात निघूच मोस्टली. पण मजा येते आहे. एवढ्या जास्त मोठ्या ग्रुपमध्ये मी कधी आत्तापर्यंत ट्रॅव्हल नाही केलेलं. सो इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. पण दापोली कोकण इज लव्ह. ज्या पद्धतीने हे हळूहळू डेव्हलप होत आहे अजून जास्त आवडतं आहे. लेट्स सी. दिस इज द फर्स्ट डे ओके अँड वी आर प्लॅनिंग फॉर 2 or 3 days here. Not sure. Let's see how it goes. So far so good. Let's go for dinner now. Bomb. Yes. All right, boys and girls. We are at the restaurant. रेस्टॉरंटचं नाव काय? खानावळ नाव काय? हॉटेल माऊली कृपा. गुगल रेटिंग्स गुड. We don't care. ओके चला. सो हाय गाईज, वेलकम बॅक. जेवण म्हणजे डिनर आमचं सगळ्यांचं झालं आहे. जेवण आम्ही हॉटेलला केलं होतं माऊली व्हेज. व्हेज म्हणतो आहे हॉटेल माऊली कृपा. चांगलं होतं जेवण. जेवण तर खूपच चांगलं होतं. बाकीच्यांना विचारूया. शुभम. जेवण मस्त होतं. प्राइसिंग पण ठीकठाक आहे. एकदा ट्राय द्या तुम्ही दापोली कर्जे बीचला आल्यावर. माऊली कृपा हॉटेल दाखवा. मस्ट ट्राय गाईज. इथे व्हेजचं पण ऑप्शन खूप मस्त आहे गाईज. व्हेज पण खाऊ शकता तुम्ही, नॉन व्हेज पण खाऊ शकता. 200 मध्ये पोटभर जेवण होतं व्हेजवाल्यांचं, 450 मध्ये नॉनव्हेजवाल्यांचं. तर प्राईसचं काय टेन्शन घेऊ नका गाईज. दीपक, तुम्ही या, एन्जॉय करा. तू तर बेस्ट केलं आहेस. तू सकाळपासून आत्ता संध्याकाळी ते एकदम बेस्ट जेवण झालंय. एकदम बेस्ट हॉटेल आहे. भाजी म्हणजे एकदम भारी. पहिल्यांदा आमच्या भाऊला कोकणातलं जेवण आवडले कारण की तो संभाजीनगर. सो जसं तुम्ही ऐकलं आहे की मी दीपक आणि गौरव आम्ही तिघांनी व्हेज ट्राय केलं आहे. व्हेज तर उत्तमच होतं. नॉनव्हेजसुद्धा तुम्ही ऐकलं आहे की नॉनव्हेजचं खाणारे स्वराज आणि शुभम होता. यांनी नॉनव्हेजचा आस्वाद तर घेतलाच आहे. रिव्ह्यू जेवण एक नंबर. स्वराज भाऊनी एका वाक्यातच उत्तर दिलं आहे जेवण एक नंबर. त्यात समजून जावा की जेवण कसं होतं.